तर स्वागत करूया सुप्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते मंगेश देसाई सरांना. तुम्हाला घाबरून टाकलेस खरं तर. इंडस्ट्रीत राहायचं असेल ना तर फक्त प्रामाणिकपणा पाहिजे आणि सातत्य पाहिजे. तुला खरं सांग, हा. जर शेतकरीने उद्या ठरवलं की आम्ही शेतीच करणार नाही, आम्ही पिकवणार नाही, तुम्ही खाणार काय? डेस्टिनीने मला परत ठाण्यातच आणलं आणि ठाण्यात सेटल केलं. ज्या घरात मी राहायलाच गेलो नाहीये ते घरच विकावं लागणार. शिंदे साहेब, एकनाथजी शिंदे साहेब नेहमी गुवाहाटी फाईल्स बद्दल बोलत असतात. तीच काय गोष्ट आहे का म्हणजे नेक्स्ट फिल्म मध्ये? आनंदीगी साहेब हयात असताना त्यांनी खूप लोकांचं भलं केलं. हा. हयात नसताना भलं केलेलं मी आहे. वा. मी एका विशिष्ट स्ट्रगलिंग पिरियड मध्ये होतो. 2015 साली कुठेतरी मला माझ्या आयुष्यात बरे दिवस दिसायला लागले. बरे. मी आता कुठे 34-35 वर्षाचा वाटतो. तुम्ही जास्त म्हणताय. 24. हा. थँक्यू व्हेरी मच पार्टी तुला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. मराठी नटांना फार कमी लेखतात का हे?